महायुती सरकारकडून सुमारे 32,000 कोटींचे अर्थसहाय्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. पूरग्रस्तांना दिवाळीच्या आधी मदत पोहोचवू, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. केंद्र सरकारला लवकरच प्रस्ताव पाठवणार, प्रस्ताव दिल्यानंतर केंद्र सरकारचं पथक पाहणीसाठी येणार, मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. मराठा कुणबी आरक्षणावर न्यायालयाची स्पष्ट भूमिका, सरकारचं म्हणणं ऐकल्याशिवाय निकाल नाही, मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी कायम. मनोज जरांगेंवर कारवाई का नाही, जरांगेंवर बेकायदेशीर आंदोलनाचे गुन्हे का दाखल होत नाहीत, ओबीसी नेता बबनराव तायवाडे यांची मागणी. मराठा आरक्षणाच्या बाबत न्यायालयात सुनावणी, आरक्षणाच्या विरोधात दाखल याचिकेवर सरकारचं उत्तर अपेक्षित. मराठ्यांना एकाच वेळेस 2 आरक्षणं कशी, न्यायालयानं मागील सुनावणीत विचारला होता सवाल. मनसेला सोबत घेण्यावरून मवियामध्ये कुरबुरी, काँग्रेसची राज ठाकरेंसोबत जाण्याची मानसिकता नाही, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचे संकेत. मुंबईतल्या वाहतूक कोंडीवर मुख्यमंत्र्यांची सपशेल दिलगिरी, मात्र भविष्यातील प्रगतीसाठी आज त्रास सहन करावा लागेल, मुंबईकरांनी थोडी कळ काढावी, मुख्यमंत्र्यांची विनंती. तुळजाभवानीच्या प्रभावळीचा वाद मिटला, राणा जगजितसिंह यांच्या पत्नीचं नाव प्रभावळीवरून हटवलं, जिल्हाधिकारी कीर्ती किरण यांनी वादानंतर प्रभावळ बदलली. पंढरपुरात अज्ञात तरुणाकडून भाविकांना मारहाण, किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मारहाण, पोलिसांकडून तपास सुरू. कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक पदासाठी भरती, राज्य लोकसेवा आयोगाची 938 जागांसाठी नवी जाहिरात. गुंतवणूकदारांसाठी बंपर संधी, शेअर बाजारात या आठवड्यात 7 IPO, बाजारातून 30,000 कोटी उभारणार. अभिनेत्री शिल्पा शेट्टीची जवळपास 4.5 तास कसून चौकशी, शिल्पा शेट्टीची 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात चौकशी. बोईसर जवळील सरावली ग्रामपंचायत कार्यालयात राडा, किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची माहिती. अमरावती कारागृहात धक्कादायक प्रकार, अंडा सेलमधील जन्मठेपेच्या कैद्याकडे सापडले आयफोन,